लवंग, दालचिनी, मिरे, मसाला, विलायची, जायपत्री, नाकेश्वर, त्रिफळ, कंकोळ, दगडफूल, तमालपत्र, खसखस, हिंग. तुम्ही म्हणाल रमजान ईदच्या दिवशी ही कसली यादी मसाल्यांची? गोडाचे मसाले पाहिजेत हे सगळे तर काळ्या मसाल्याचे झाले. विषय असा आहे की आज सुट्टी होती, मग शांत कसं बसवेल म्हणून काळा मसाला करायला घेतला वर्षाचा. पण मग असंच नाही का, मी मसाला करते हे सांगण्याची एक दुसरी पद्धत, फोन करून मावशीला, मामीला, मम्मीला, बहिणीला सल्ला विचारायचा. कसा ग करू, ह्याच्यामध्ये काय टाकू, किती टाकू, म्हणजे सगळ्यांना कळतं की मी मसाला करते. थोडंफार कामाची दाखवायला पाहिजे ना, नाहीतर नुसतेच फिरण्याचे आणि व्यायामाचे स्टेटस टाकले की म्हणतात तुझं घरातलं कोण करतं ग, म्हणून हा खाटाटोप. फोन केला तर प्रत्येकीचं वेगळं. मावशी म्हणते कशी, जास्त मिरची भाजू नको, वाळलेली मिरची ठीक आहे. मम्मी म्हणते वाळलेली मिरची असेल तर ठसका लागतो, थोडीशी तेल टाकून भाजून घे. मामी म्हणते वाळलेला कांदा टाकू नको, वाळलेल्या कांद्यानं कांद्याची चव जाते, कांदा नुसता परतून घ्यायचा, चिरायचा आणि परतून घ्यायचा. बापरे, जेवढे पण फोन केले तरी नशीब बहिणीला फोन केला नाही, नाहीतर ती म्हणली असते कशाला करत बसते, मी आहे ना, मी देते. पण दाखवायचे ना सगळ्यांना मग मी मसाला केलेला, म्हणून शेवटी आत्ता स्वतःच्या म्हणण्याने मसाला करायला घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस माझा मसाला बनेल, सगळेजण बघतील खाऊन, त्यावेळेस मला फोन येईल, कसा केला होता मसाला, काहीतरी ट्रिक सांग. मग त्यावेळेस मी असाच भाऊ खाईल.